आई बापाच्या कष्टाचं काय? काही घेणं घेणं नाही. मासाहेब जिजाऊंनी स्वप्न बघितलं स्वराज्याचं, छत्रपती शिवरायांनी ते पूर्ण केलं. तुमच्या आई बापानं स्वप्न बघितलेलं पूर्ण करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. भंगार पोराच्या नादी लागून दारात दारूच्या मिसनी जाऊन तुम्ही भंगार बनायला लागला, त्याच्यामुळे बसू लागला विनाकारण. आजपासून 100% बदल झाला पाहिजे. पारावर बसायचं नाही, चौकात बसायचं नाही. परंपरा म्हणून गावातल्या 4 लोकांसह 10-5 मिनिटं मंदिराच्या शेजारी बसणं तेवढ्या पुरतं ठीक आहे. उठलं की शेतात निघायचं. कितीही पोरग शिकलेलं असलं तरी तुम्हाला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आई बापासंग सगळ्या मराठ्यांच्या पोरा शेतात कामात जायचं. अजिबात लाजायचं नाही. आपल्या आई बापा जर एक गोणी भरून कापूस आणत असले तर आपण सुद्धा एक डोक्यावर गठोडं घेऊन चालू लागा. आई बापाला आधार मिळत. आई बापा दूध काढणार असले आणि तेच विकास जाणार असले तर तुम्ही जा. आई बापा तोपर्यंत आराम करते. तुम्ही बाजार झोपा ना घरी, बाप दूध पण काढतो आणि विकायला पण घेऊन जातो. तुम्ही आळशी म्हणू नका. त्यामुळं दारिद्र्य आपल्यावर यायला लागले. कुणी आपल्याला मोठेपणा दिला म्हणून जगू नका. आपल्यावर सगळ्यात जास्त आळस चढलाय.